आमची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. आम्ही काल पण सांगली, आमची भिंत तिथे लागलेली आहे. ती भिंत पार पाडणं ना हे फार स्वप्नातला गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाशी आमची लढाई नाही, मराठा समाजाचे आम्ही लोक आहोत. पण एक व्यक्ती अगर मराठा समाजाला वेठीस धरत असेल, मराठा समाजाची बदनामी करत असेल, तर त्यावर कधीही आमचा समाज खपून घेणार नाही. त्यांच्या अवतीभोवती असलेले जे काही तरुण मुलं आहेत त्यांनाही सांगतो की उगाचच्या अंगावर केसेस घेऊ नका. उद्या केसेस काढण्यासाठी मग कोणी येत नाहीत. म्हणून हे सगळे जे आंदोलनं चालू आहेत, हे सगळी जी भूमिका आहे, जे शिव्या शाप देण्याची जे हिम्मत करतायत ना, हे कोणाच्या जोरावर करतायत. आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत. मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? ह्या सगळ्याची भूमिका कधी ना कधीतरी स्पष्ट झाला पाहिजे. मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे, ओबीसी समाजाबरोबर आहे, धनगर समाजाबरोबर आहे, हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे. संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणाले बोलवता धनी कोण, तर देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला बसणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलवता धनी नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राजाराम राऊतला सांगेन, रात्रीची अगर 90 थोडी उतरली असेल तर तुम्ही रात्री बेरात्री आणि कालपासून कोणाकोणाला फोन हे संजय राजाराम राऊत लावत होते ना, ह्याचे जरा कॉल रेकॉर्ड बघायला पाहिजे. सिल्वर ओकला किती फोन गेले, ह्यांच्या जरांगे पाटलांच्या आजूबाजूच्या लोकांना किती फोन गेले, या सगळ्याचा कधीतरी CDR तपास निघाला पाहिजे, जेणेकरून कळेल ही स्क्रिप्ट नेमकं कोणाची. आता काल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य मुद्दा काढला. जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांवरच कशाला टीका करतात, आणि जी भाषा जी टीका शरद पवार गटातले लोक सातत्याने मुद्दे काढून फडणवीस साहेबांवर बोलतायत, जी भाषा उद्धव ठाकरे सातत्याने भाषणाच्या माध्यमातून करतायत, तीच भाषा जरांगे पाटील करतायत. सेम टू सेम. म्हणजे कॉपी अँड पेस्ट केलंय की काय भाषण. म्हणजे स्क्रिप्टचा फॅक्स किंवा स्क्रिप्टचा ईमेल किंवा व्हॉट्सॲप आता कुठून येतोय हे आता लोकांना कळायला लागलेलं ना स्पष्ट. काहीतरी फरक केला पाहिजे. म्हणून राजकीय आंदोलनाला आम्ही कोणीही पाठिंबा किंवा स्वागत करणार नाही. आणि जेवढे लोक आम्हा लोकांना जरांगे पाटलांचे समर्थक म्हणून फोन करतायत ना आणि विविध गोष्टी सांगतायत, काय काय घाणेरडी भाषा करतायत, त्या प्रत्येकाला सांगेन, प्रत्येकाचा नंबर आमच्याकडे आहे. मराठा समाजाचा कुठलाही सुद्धा नागरिक अशा पद्धतीचे फोन करणार नाही. तुमचे प्रत्येकाचे फोन नंबर आहे, तुमच्या प्रत्येकाचा पत्ता आमच्याकडे आहे. आज नाही तर उद्या जेव्हा पोलीस तुमच्या घरापर पत्त्यावर पोचतील ना, तेव्हा मग कोणी तुम्हाला वाचवायला येणार नाही, लक्षात ठेवा. कोण बोलताय? जरांगे पाटील म्हणतात की निवडणुकीपूर्वी फडणवीस यांना आम्ही अडचणीत आणू. अरे जरांगे पाटलांना सांगेन, आपण आरक्षणावर बोलू, सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यावर बोलू. फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी ना 100 जन्म घ्यायला लागतील. म्हणून एवढी भूमिका मांडण्याची हिंमत कोण महाराष्ट्रामध्ये करू नये. आम्ही लोक इथे आहोत. एकेरी भाषा आणि शिवराळ भाषेचा वारंवार वापर. मला आश्चर्य वाटते एकही काल माध्यमनी जीभ घसरली, खालची पातळीची भाषा केली किंवा बीप पण साधं वाजवलं नाही का हो. ह्याच्यावर आक्षेप आहे आमच्या पत्रकार मित्रांवर आमचा. कारण आम्ही लोक काही बोललो, कोणाच्या हिताचं बोललो तर लगेच नितेश राणेची जीभ घसरली, बीप तरी वाजून दाखवतात. काल तो उठसूट आमच्या म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याला, एका आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याला, एका सन्मानित नेत्याला शिव्या दिला जात आहेत, साधा बीप पण वाजवला नाही कुठल्याही चॅनलनी. म्हणून उगाच तर फडणवीस साहेबांवर सातत्याने अरे तोच माणूस उद्या कोर्टात अगर आपल्या आरक्षणाची केस जेव्हा जाईल ना, फडणवीस साहेबच तिथला मोठ्यातला मोठा तज्ज्ञ वकील उभं करून आपली बाजू लावून धरणार आहेत. जी 2014 ते 19 मध्ये केली, पण नंतर त्या आलेल्या नालायक उद्धव ठाकरेला जमलं नाही ते. पण आता फडणवीस साहेबच आपली लीगल बाजू तिथे लावून धरणार आहे. हे मराठा समाजाने लक्षात ठेवावं. पोलिसांवर जी दगडफेक झाली, मी आता काय काय वेगळं बोललो की काय? आता समोरच उभे होता तुम्ही. पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये अरे बापरे,
असं कसं झालं? अडचण झाली रे, जाऊ का? सर पोलिसांवर जो हल्ला हा, झाला उगाच सर राज्यातील जी विकास कामं होत आहेत मेडिकल स्टोअरवरून डायपर विपर काय लहान मुलांचं जॉन्सनचं. सर पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामागे जरांगे पाटील यांचा हात असल्याचं त्यांचे सहकारी आता आरोप करू लागले. कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी अंतराळी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे. सरकारकडून जी विकास कामं आहेत ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकाढूपणा होत आहे. आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केलं आणि लगेच सरकारला जाग आली आणि जो ब्रिज आहे त्याचं आज उद्घाटन होत आहे. आता तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले, वारंवार टीका करताय. ह्याच्यावर पण ट्विट करा ना जरा. करताय ह्याच्यावर पण एक ट्विट होऊन दे. मी आली आणि मी गेली. अरे जाऊन दे रे, त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभं राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही. हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके की भाषा का प्रयोग कल जरांगे पाटिल ने देवेंद्र फडणवीस ने किया, क्या है? देखिए जरांगे पाटिल जी को मैं कहूँगा, आप मराठा आरक्षण के बारे में बोलेंगे, मराठा समाज के हित के बारे में बोलेंगे तो हम सब समाज के साथ में. अभी तक मराठा समाज के लिए बहुत लोगों ने आंदोलन की, बहुत लोगों ने बहुत संघर्ष किया है. मराठा क्रांति मोर्चा है, मराठा ठोक मोर्चा है, हमारे नरेंद्र पाटिल जी है, हमारे छत्रपति संभाजी राजे है, हमारे उदयनराज, बहुत लोगों ने किया है. मगर कभी किसी ने इस तरह समाज की बदनामी की नहीं. जिस तरीके से उन्होंने हमारे उप मुख्यमंत्री साहब को कल गाली